नमस्कार. कोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राष्ट्रीय अंगूर अनुसंधान केंद्र पुणे मार्फत नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात जाहिरातीबद्दल. पाहू शकता विज्ञापन ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे जाहिरात देण्यात आलेली आहे. यानुसार 9 मे 2024 पर्यंत जे विविध पदे आहेत या पदांसाठी ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने अर्ज जो आहे तो अर्ज पाठवायचा आहे. अर्ज पाठवण्यासाठी जे डिटेल्स जे आहेत देण्यात आलेले आहेत, ॲड्रेस देण्यात आलेला आहे. या ॲड्रेसवर तुमचा जो अर्ज आहे तो ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे पोस्टाने. पदे पाहूयात. पहिलं पद आहे SRFसाठीचं. एकूण एक जागा आहे. यासाठी जी नेम ऑफ प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्टसाठीची माहिती देण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता MSc इन बायोइन्फॉर्मॅटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, मोलिक्युलर बायोलॉजी विथ 4 years बॅचलर्स डिग्री. त्यानंतर डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे वर्किंग नॉलेज ऑफ R, पायथॉन, लिनक्स. त्याचबरोबर मास्टर डिग्री, रिलेव्हंट सब्जेक्ट, 4 वर्षाचा आणि 5 वर्षाचा बॅचलर्स डिग्री अनुभव आवश्यक आहे. एनोमलेंट दाखवण्यात आलेलं आहे ते चेक केलं जाऊ शकतं. 1 वर्षाचं प्रोजेक्ट ड्युरेशन आहे, वेळ आहे तो 2 वर्षासाठी पुढे वाढवला जाऊ शकतो. दुसरं पद आहे SRFसाठी एक जागा. याच्यामध्ये जे प्रोजेक्टची माहिती आहे ती देण्यात आलेली आहे. शैक्षणिक पात्रता MSc इन ॲग्रिकल्चरल मेट्रोलॉजी, हॉर्टिकल्चर, मायक्रोबायोलॉजी, सॉईल सायन्स, प्लांट पॅथॉलॉजी आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे. याच्यामध्ये 11 महिन्यासाठी आहे, पुढे 1 महिन्यासाठी वाढवलं जाऊ शकतं. YP2साठी एक जागा आहे. याच्यामध्ये पण सुद्धा पाहू शकता. एसेन्शियल क्वालिफिकेशन आहे BTech ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, MSc इन ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजी, हॉर्टिकल्चर, सॉईल सायन्स, प्लांट सायकोलॉजी. 10 महिन्यासाठी आहे, पुढे 2 वर्षासाठी वाढवलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने सेम YP2साठी शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर जे पदाचं ड्युरेशन आहे ते असणार आहे. अशा पद्धतीने ही जी भरती आहे या भरतीसाठी उमेदवारांची वयाची पात्रता देण्यात आलेली आहे. SRFसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा 35 वर्ष आहे. YP2साठी 21 ते 45 वर्ष दरम्यान उमेदवाराचं वय असणं आवश्यक आहे. यानंतर अर्ज जो आहे अर्जाचा फॉर्मॅट देण्यात आलेला आहे. पाहू शकता हा अर्जाचा फॉर्मॅट प्रिंटआउट काढून तो फिलआउट काढून दिलेल्या ॲड्रेसवर दिलेल्या वेळेत पाठवणे आवश्यक आहे. 9 मे 2024 पूर्वी दिलेल्या ॲड्रेसवर पाठवायचं आहे. त्यानंतर जी पुढची प्रोसेस असेल ती कळवण्यात येईल. ऑफलाईन पद्धतीने जी माहिती आहे मेल किंवा कॉलद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल पुढच्या प्रोसेससाठी, इंटरव्ह्यूसाठीचं. अशा पद्धतीने ही जी भरती आहे अनुसंधान केंद्रासाठीची पुणे विभागासाठीची या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.